यूट्यूब चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तर गाईज आज आपण बनवत आहे एस्वार. तर गाईज कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आता आपण बनवत आहे एस्वार. आई भाजत आहे इकडं आणि इथं कांदा भाजलेला आहे गाईज आणि हे सगळं भाजलेलं आहे. आता हे मी कट करून देत आहे गाईज आणि कट झाल्याच्या नंतर तिथं परत आई ते भाजून घेईन आणि मग एस्वार कसं बनवतात गाईज तुम्हाला दाखवू आम्ही. गाईज तुम्ही बघू शकता. आता आपण हे सगळं कट करून घेऊया आणि आईची हेल्प करत आहे गाईज मी याच्यामध्ये. गाईज बघू शकता तुम्ही. आपण मस्तपैकी हे सगळं काढलेलं आहे मसाला. आता याला सगळं भाजून घ्यायचं आहे गाईज. गाईज हे फुल राहिलं, आता याला पण कापूया आपण. बघू शकता गाईज आई मस्तपैकी भाजत आहे तिथं. हे पत्ता होता कचरा काढी पाहिजे. आता या पत्त्यामध्ये काय कचरा वगैरे असेल गाईज तर आपण ते साफ करून घेऊया. तर गाईज बघू शकता. आता आपण वरच्या काड्या ज्या आहे ना गाईज याला काढायचं आहे आणि असं करून पूर्ण साफ करून घ्यायचं आहे गाईज. आणि आई तिथं करते बघा गाईज पूर्ण तेल टाकून त्याच्या आतमध्ये. वातावरण बघू शकता गाईज किती मस्त झालेलं आहे. बघा गाईज हे मस्त आईने कढीपत्ता वगैरे लावलेला आहे. इथं जांभूळ वगैरेचं झाड लावलंय गाईज. इथं मोगरा मस्तपैकी. तर गाईज बघू शकता हे 5 किलो कांद्याचं आहे गाईज. आपल्याला 5 किलो एस्वार बनवायचं आहे. आई बनवत आहे गाईज एस्वार. गाईज हा जिरा पण टाकत आहे गाईज त्याच्यामध्ये. घ्या हा पण एक जिरा आहे गाईज, तो पण टाकायचा आहे आता त्याच्यात. तेव्हा काय टाकत आहे गाईज. जाऊ